तुम्ही दिवाळीची खरेदी ऑनलाईन करताय? तुम्हाला 50-50 आणि 80-80% पर्यंत ऑफर मिळत आहेत. कपडे, मेकअप, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे बंपर सेल तुम्हाला दिसतायत. मग थांबा, कारण मोठी फसवणूक आहे त्यात. लुटारू तुमचा खिसा कापून घेणार आहेत. Amazon आणि स्नॅपडील सारख्या मोठ्या ऑनलाईन साईटवरती सुरू आहे फसवणूक. महागड्या ब्रँडच्या वस्तू धोकादायक पद्धतीनं बनवून विकल्या जात आहेत. ऑनलाईन खरेदीवरती TV9चा सर्वात मोठा पर्दाफाश. बनावट वस्तू ओळखण्याची युक्ती तुम्हाला सांगत आहोत. संशयास्पद वस्तू कोणती आणि असली कोणती ते तुम्हाला कळेल. ऑनलाईन खरेदीच्या फंड्याचा आज होईल भांडाफोड. नमस्कार. ऑनलाईन शॉपिंगचा महाघोटाळा या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मी स्नेहिल. आमचा महिला प्रेक्षकांना एक प्रश्न आहे, तुम्ही लिपस्टिक वापरता का? आणि याचं उत्तर जर हो असेल तर मग तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्वाची आहे. किंबहुना हा स्पेशल रिपोर्ट तुम्हाला सावध करणार आहे. ब्रँडेड कंपन्यांचे लिपस्टिक ऑनलाईन शॉपिंगसाठी उपलब्ध असतात, ते सुद्धा मोठमोठ्या डिस्काउंटच्या ऑफर देऊन. कसं शक्य होतं हे ऑनलाईन कंपन्यांना? आपण फक्त डिस्काउंटला भुलून जातो आणि थेट ऑर्डर देखील करतो, पण अशा ऑफर देणं या कंपन्यांना कसं काय परवडतं याचा विचार तुम्ही कधी केलाय का? या प्रश्नाचं उत्तर देणारा एक व्हिडिओ आमच्या हाती आलाय. तो पाहून तुम्ही देखील खडबडून जाल. 10 नाही, 20 नाही, 30ही नाही, 50% नाही, इतकंच काय 80% सुद्धा नाही. कुठे कुठे तर 80%पेक्षा जास्त डिस्काउंट. इंटरनेटवर अशा डिस्काउंट ऑफर पाहून कुणाचेही डोळे फिरतील. अशा ऑफरवाल्या वस्तूंमध्येच आहेत मेकअपच्याही वस्तू. इंटरनेटवर महागड्या ब्रँडच्या लिपस्टिक स्वस्तात मिळतात, पण इंटरनेटवरच्या अशा स्वस्ताच्या लिपस्टिक खरेदी करण्यापूर्वी जरा सावधान. तुम्ही खरेदी करताय ती लिपस्टिक असली आहे का? जरा थांबा आणि हे पहा. ऑनलाईन माल खपवणारी एक गँग त्यांच्या फॅक्टरीमध्ये लॅक्मे या मोठ्या नामवंत कंपनीच्या नकली लिपस्टिक बनवतीये. जरा हे नीट निरखून पहा. এটা কি বানালেন? কি লিপস্টিক? ল্যাকমি 925 এটা মডেলের নাম্বার নাকি?
दिसण्यासाठी आणखीन एक महत्त्वाचं कॉस्मेटिक सगळ्या स्त्रिया वापरतात, ते म्हणजे लिपस्टिक. आणि याची फेक लिपस्टिक बाजारात आलेली आहे आणि याची ॲक्च्युअल किंमत मी आता तुम्हाला सांगणार आहे. याची ॲक्च्युअल किंमत आहे 480 रुपये. ही लॅक्मेची 925 या नावाखालची ही लिपस्टिक आहे. याची ॲक्च्युअल किंमत आहे 480 रुपये. मात्र ही लिपस्टिक तुम्हाला ऑनलाईन खूप स्वस्त दरात मिळते. तर या लिपस्टिकचा ऑनलाईन दर काय आहे आपण राहुलकडून जाणून घेऊयात. दिवाळी असो किंवा दसरा, वर्षभरातला कुठलाही उत्सव असो, ऑनलाईन मार्केट जे आहे कायम या उत्सवासाठी तयार असतं. बंपर जी ऑफर आहे त्या ठिकाणी दिले असतात. आज आपण बाजारभाव नेमकं चेक करतोय की ऑनलाईन मार्केटमध्ये आणि खात्रीशीर जी दुकानं आहेत किंवा शोरूम जे आहेत त्या ठिकाणी नेमका किती फरक आहे. सध्या मी आहे ॲमेझॉन नावाची ही साईट आहे. वेबसाईटवर अनेक प्रकारचं ऑनलाईन शॉपिंग केलं जातं, खास करून सौंदर्य प्रसाधने. आपण बघतोय की 925 नावाची जी लिपस्टिक आहे त्यावर नेमकं किती प्रमाणात इथं डिस्काउंट देण्यात आलेला आहे. साधारण 20 ते 22% कमीत कमी डिस्काउंट या ठिकाणी पाहायला मिळतोय. ॲमेझॉन असेल, याचबरोबर केवळ ॲमेझॉनच नाही तर पुन्हा एकदा आपण जातोय फ्लिपकार्ट नावाची जी साईट आहे की खरंच मोठी एक ऑनलाईन वेबसाईट म्हणून ओळखली जाते. खास करून याच्यावर मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. आपण बघतोय की हीच जी लॅक्मेची लिपस्टिक आहे 925 सेम प्रोडक्ट आहे, वेगवेगळ्या व्हरायटीज त्यामध्ये आहेत. साधारण बघितलं तर 23% 25% यामध्ये डिस्काउंट देण्यात आलेला आहे. स्नॅपडील असेल, याचबरोबर फ्लिपकार्ट असेल आणि ॲमेझॉन असेल, या प्रत्येक ठिकाणी कमीत कमी 10 ते जास्तीत जास्त 70% याच प्रोडक्टवर 925 या लिपस्टिक प्रोडक्टवर डिस्काउंट पाहायला मिळतोय. आता तुम्ही कधी अशा डिस्काउंटसाठी आसुसलेले असाल तर सावध व्हा. तुम्ही स्वतःच त्याची पडताळणी करा. या कंपन्यांना एवढा मोठा डिस्काउंट देणं कसं काय परवडतं? आम्ही हा दाखवलेला व्हिडिओ काही दिवसांपूर्वींचा आहे, पण आजही नकली मालाचा हा खेळ सर्रास सुरू आहे. देशभरात दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या ऑनलाईन शॉपिंगमध्ये नेमकं काय सुरू आहे याचे अनेक व्हिडिओज आज सोशल मीडियातनं व्हायरल होत आहेत. खरं तर सणावाराला अनेक बंपर्स ऑफर्स या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून दिली जातात. हा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता लिपस्टिक बनवताचा हा व्हिडिओ होता आणि याची जी किंमत आहे ती ऑनलाईन शॉपिंगमध्ये अर्ध्यापेक्षा अधिक कमी किमतीनं या विकल्या जातात. मात्र या सगळ्या प्रोडक्ट्समध्ये कशा पद्धतीनं ग्राहकांना फसवलं जातं याची ठेच पडताळणी टीव्हीने केली. 2 वर्षापूर्वी एक मोठी कारवाई झाली होती आणि त्यानंतर आजही हा सगळा प्रकार कशा पद्धतीनं राजरोसपणे सुरू आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. राहुल झोरीसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. या सणासुदीच्या काळात ऑनलाईन मार्केटची चलती दिसून येते. अनेक कंपन्या आकर्षक ऑफर्स देऊन ग्राहकांना आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करत असतात. पण या ऑफर वरकरणी जशा दिसतात तशा नसतात. होय, या ऑफर फसव्या असतात. तुमचा विश्वास बसत नाही ना, मग या ऑफर्सचा पर्दाफाश करणारा आमचा हा एक स्पेशल रिपोर्ट अजून एक पहा. डिस्काउंट 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 डिस्काउंट. या सणाच्या धामधुमीत या ऑफरनं लोकांच्या मनात धुमाकूळ घातला. कधी तुम्ही विचार केलाय की हा डिस्काउंट आपल्याला कसा दिला जातो, कुठून दिला जातो, का दिला जातो? एवढा डिस्काउंट कशी कोणती कंपनी देऊ शकते? कुठल्या मालावर जर कंपनी 50% डिस्काउंट देत असेल तर ही कंपनी कशी चालत असेल? 10-20% डिस्काउंट आपण समजू शकतो, पण 50% डिस्काउंट 80% डिस्काउंटची ही घोषणा केली जाते. कुठलीही कंपनी आपल्या मालावरती डिस्काउंट देऊन कशी काय तोटा सहन करू शकते? आता बघा, 50% 80% इतका आपल्या मालावरती डिस्काउंट देऊन कंपनी काय 50% तोटा सहन करणार आहे का? जर इतका मोठा डिस्काउंट दिला तर मग कंपनीला नेमका फायदा होतोच कसा याचा देखील आपण आता विचार करायला हवा. मग इतका मोठा डिस्काउंट कंपनीकडनं दिलाच का जातो? ऑनलाईन खरेदीत मिळणाऱ्या या घसघशीत बंपर ऑफर मागे नेमकं चाललंय तरी काय, याची पडताळणी करण्यासाठी TV9नं काही वस्तू मागवायचं ठरवलं. यानुसार ऑनलाईन खरेदीत कायम अर्ध्याहून अधिक रकमेत सूट मिळणाऱ्या वस्तू म्हणजे लेदर जॅकेट आणि एका ब्लूटूथ स्पीकरची ऑर्डर देण्यात आली. दिवाळी असो किंवा दसरा किंवा वर्षातला कुठलाही मोठा उत्सव असो, बाजारापेक्षा ऑनलाईन मार्केटवर कायम बंपर ऑफर सुरू असतात. मात्र या ऑफर्समध्ये 10 ते 70% दिलेल्या एवढ्या मोठ्या बंपर ऑफर्समध्ये खरंच विश्वासार्हता असते का, याचाच तपास घेते TV9ची ही टीम सगळी. एकंदरीत बघितलं तर फ्लिपकार्टवरून
TV9च्या टीमनी एक लेदर जॅकेट ऑर्डर केलं होतं. आपण बघतोय की या ठिकाणी हे लेदर जॅकेट फ्लिपकार्टद्वारा TV9च्या टीमनी मागवलं होतं. जवळपास 5,000 रुपयाचं जॅकेट 2249 रुपयाला फ्लिपकार्टवर देण्यात आलं. मात्र हे जॅकेट खरंच विश्वासार्ह आहे का? एकंदरीत बघितलं तर इथल्या सगळ्या जर वस्तू बघितल्या तर त्याचे काही फोटोज इथं देण्यात आलेले आहेत. आपल्या ग्राहकाला पटवण्यासाठी, त्याची विश्वासार्हता पटवून देण्यासाठी देखील इथं दिलेले आहेत. कुठलं मटेरियल वापरलं गेलंय त्याची देखील इथं माहिती देण्यात आलेली आहे. स्पष्टपणे यामध्ये लेदरचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. आपण बघतोय की पॅटर्न कुठलं वापरलंय, हायलाइट्स काय आणि टाईप ऑफ जॅकेट, अर्थातच लेदर जॅकेट. आम्ही ऑर्डर दिल्यानंतर 2 दिवसांनी आमची ऑर्डर आली आणि आम्ही हे पॅकिंग फोडून जॅकेट पाहिलं. आपल्याला एखादी ऑनलाईन वस्तू घेतल्यानंतर ही वस्तू पॅकिंग मधून फोडण्याची घाई झालेली असते. तसंच आम्ही देखील करून पाहिलं. हे पहा, लेदर जॅकेट आहे. 2 दिवसांपूर्वी जॅकेट आलं आपल्यासोबत. या सगळ्याचे जे जाणकार आहेत ते देखील आपल्या सोबत आहेत. लेदरचं कुठलीही वस्तू असेल, काय नेमकी याची पडताळणी केली जाऊ शकते आणि कशा पद्धतीने हे जॅकेट असू शकतं? हो, नक्कीच. आपण हे जे जॅकेट मागवलेलं लेझरचं जेव्हा आपण बघतच आहोत, आपण बघताना पहिले ह्याच्यामध्ये कधी बघतो तेव्हा आपण फोटोग्राफ्स बघतो. हे जॅकेट्स कुठल्या पद्धतीचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये क्लिअर बघू शकता तुम्ही. हे लेझर जॅकेट्स दिसतंय, प्रॉपर लेदरमध्ये दिसतंय. ह्याच्यामध्ये दुसरा फोटोही बघू शकता बॅक साईडने. फ्लिपकार्टवर याची किंमत इथं दाखवण्यात आलेली आहे 5,000 रुपये. मात्र 55% सूट, जी घसघशीत सूट आपण दरवेळी म्हणतो की या ठिकाणी देण्यात आली आहे. अर्थातच कुठलाही जो ग्राहक आहे या थापांना कुठेतरी बळी पडतो. 5,000 रुपयाची वस्तू जर अर्ध्या किमतीत मला येत असेल तर नक्कीच तो यामध्ये गुंतला जातो. आणि आलेली जी वस्तू आहे त्याचा जर बाजारभाव बघितला तर केवळ 500 रुपयाची वस्तू आपण जवळपास 2250 रुपये, 2250 रुपयाला विकत घेतली आहे. हजारो लोक असतील की जे हे लेदर जॅकेट म्हणून रेक्झिन जॅकेट घालून फिरत असतील. हे असं लेदर जॅकेट तुम्ही परत करताना काही पैसे कमी होतील किंवा होणार नाहीत. तरी पण ग्राहकांना हे फेक जॅकेट परत करण्यासाठी वेळ असणार का? लोकांना या फेक जॅकेटचा मानसिक ताण येत असावा, पण वेळ आणि झालेल्या फसवणुकीमुळे हे ग्राहक तक्रार करण्याऐवजी तेच जॅकेट वापरतात. एवढ्या कमी किमतीत हे या कंपन्यांना कसं काय दिलं जातं? या कंपन्या हे कसं देतात? ऑनलाईन फसवणुकीवर प्रश्नचिन्ह. झालेल्या फसवणुकीची भरपाई कोण करणार? ग्राहकांच्या मानसिक ताणाला कोण जबाबदार? आता प्रश्न पडतो की या सर्व ऑफर देऊनही या कंपन्या या ग्राहकांना या ऑफरच्या नावाखाली फसवणूक करतात. या कंपन्यांची जबाबदारी आहे की आपल्या ग्राहकांचे फसवणुकीपासून होणारे नुकसान टाळावे आणि ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी करताना सावध राहून आपली फसवणूक झाल्यास त्या कंपनीवर फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदवावा. राहुल झोरीसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. ऑनलाईन खरेदीमध्ये कशी फसवणूक होते याचा एक डेमो आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहोत. सोबत तज्ञांना घेऊन त्याचं विश्लेषण देखील आम्ही केलंय. यामागे आमचा हेतू हा आहे की अशा फसवणुकीपासून तुमचं संरक्षण व्हावं आणि तुम्ही वेळीच सावध व्हावं. लेदर जॅकेटच नाही तर अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्पीकरफोन असतील, अनेक जी माध्यमं आहेत ते देखील ऑनलाईनवर मोठ्या प्रमाणात विकली जातात. आणि त्या वस्तूंवर देखील 50 ते 70% डिस्काउंट असतो. कमीत कमी 20 ते जास्तीत जास्त 70% या वस्तूवर डिस्काउंट पाहायला मिळतो. ॲमेझॉनहून TV9नी या एक प्रोडक्ट मागवला होता, स्पीकरफोन. खरं तर या सगळ्या ऑनलाईन व्यवहाराची सत्यता पडताळण्यासाठी यावर येणाऱ्या वस्तूसाठी नेमक्या या विश्वासार्ह ह्या वस्तू आहेत का आणि एकंदरीत एवढी मोठी सूट देऊन ह्या वस्तू खरंच वापरण्यायोग्य, ग्राहकांना फसवणाऱ्या तर नाहीत ना, यासाठी TV9 ह्या सगळ्या गोष्टी करते. आम्ही एक प्रोडक्ट मागवलं होतं. आयबॉलचा हा जो स्पीकर फोन आहे तो आम्ही मागवला होता. ब्लूटूथ हेडफोन हे आहेत आयबॉलचे. साधारण याची जर मार्केट व्हॅल्यू बघितलं तर या ठिकाणी 2,000 रुपये सुरुवातीला दाखवण्यात आली आहे. जवळपास 1999 रुपयाची याची किंमत ऑनलाईन वेबसाईटवर दाखवते. मात्र या ठिकाणी ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांसाठी
जवळपास 45% सूट या ठिकाणी, अगदी घसघशीत सूट दिलेली आहे. जवळपास 45% म्हणजे अर्धी रक्कम या ठिकाणी वजा करण्यात आली आहे. ऑनलाईन खरेदीमधून ग्राहकांची होते फसवणूक. ऑफरचं दाखवलं जातं गाजर. असली वस्तूंच्या पैशात मिळते नकली वस्तू. ग्राहकही याला बळी पडतात. अशा प्रकारे होते ग्राहकांची फसवणूक. यामध्ये काय चांगलं आणि काय वाईट, काय वाटतंय तुम्हाला? सगळ्यात पहिली जेव्हा वस्तू आली त्याच्यामध्ये मी काही वस्तू चेक केली असता ह्याच्यामध्ये आपल्याला पहिले तर स्क्रॅचेस सापडले. काही स्क्रॅचेस सापडले. त्याच्यामध्ये ही वस्तू नॉर्मली बॅकहँड्समध्ये जी स्क्रॅचेस हे असतात जे बॅकहँड्समध्ये सेल केले जातात त्यांचं कुठे शोरूममध्ये मांडता येत नाहीत. तर हे ऑनलाईन सेल केल्याचं माझ्या नजरेस आलं. आणि दुसरी याची क्वालिटी चेक केली असता याची क्वालिटी मी जेव्हा आयबॉलचे हेडफोन आजपर्यंत जेवढे यूज केलेत त्या हेडफोनपेक्षा क्वालिटीमध्ये भरपूर डलपणा जाणवलेला आहे. डलपणा म्हणजे याची व्हॉइस क्लिअरिटी व्यवस्थित एवढी खास नाही येते. व्हॉइस क्लिअरिटी चेक केली, व्हॉइस क्लिअरिटी पण येत नाही. प्लस आपल्याला जे साऊंड जो आपण इफेक्ट असतो तर साऊंड इफेक्ट पण आपल्याला म्हणजे व्यवस्थित जाणवत नाही. पाहिलं आपण की हे ब्लूटूथ हेडफोन नकली आहेत. या वस्तूची खरेदी करताना फसवणुकीला अनेक जण बळी पडतात. या नकली वस्तूपासून तुम्ही सावध राहा. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. रमेश कंक हे नाव आहे ऑनलाईन खरेदी संबंधीच्या एका एक्सपर्टचं. या ऑनलाईन खरेदीतल्या फसवणुकीचा फंडा काय आहे? ऑफरमध्ये कुठेच गोम असते? अशा विविध प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देखील पडलेली असतील. जाणून घेऊया या एक्सपर्टकडून. ॲक्च्युली आपण ऑनलाईन शॉपिंगमध्ये गेलो किंवा कुठल्याही ॲमेझॉनमधून किंवा फ्लिपकार्टमधून किंवा स्नॅपडील्समधून आपण जे प्रोडक्ट मागवतो त्याच्यामध्ये आपल्याला समजा ब्रँडेड जॅकेट्स जर मागवायचे असतील किंवा कुठलंही XYZ आपण जसे आयबॉल मागवलं, जॅकेट्स मागवलं तर जॅकेट्स आपल्याला फेक निघालं, आयबॉल पण फर्स्ट क्वालिटी निघाली. त्याच्यामध्ये सर्व स्पष्ट दिसून येते की गारमेंट्स कंपनीमधून एक लोकल गारमेंट कंपनीमधून लोकल कपडा उचलला आहे, त्याला फिनिशिंग दिली आहे, वॅक्सिंग केले आणि ते ब्रँडच्या नावाखाली ते फर्स्ट कॉपीमध्ये सेल केले जातं. आता प्रत्येक मोठ्या कंपनीच्या ब्रँडची नावं घेऊन हे लोक फर्स्ट कॉपी, सेकंड कॉपी किंवा थर्ड कॉपी ह्या हिशोबाने सेल केले जातात. ॲक्च्युली ऑनलाईन शॉपिंगमध्ये आपल्याला जे ब्रँड्स वापरायचे असतील, जे आपण ब्रँड्स वापरतो प्रत्येकाचे वेगवेगळे, काहींना ॲडिडास आवडतात, काहींना रिबॉक्स आवडतात, काहींना वुडलँड्स वगैरे आवडतात. तर त्यांचे पर्सनल वेबसाईटसुद्धा असतात. तर त्या वेबसाईटमार्फत जाऊन तुम्ही शॉपिंग करू शकता. असं हे काय की ॲमेझॉन आपण बघितलेलेच आहे की ह्याच्यामध्ये जरी आपण प्रोडक्ट सिलेक्ट करतो त्याच्यामध्ये तुम्ही डिस्काउंट्सवरती जास्त भार देऊ नका. तर त्याची मॅक्झिमम जेवढी प्रोडक्ट क्वालिटी तुम्हाला चेक करता येईल ऑनलाईन तेवढे त्याच्या डिटेल्समध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला जर त्यांच्या कस्टमर सपोर्टचा नंबर असतो त्या कस्टमर सपोर्टवरती तुम्ही तक्रार करू शकता. त्या तक्रार केल्यानंतर जर त्यांची जी व्हॅलिडिटी असते 10 दिवसाची रिप्लेसमेंट व्हॅलिडिटी असते, त्याच्यानंतर परत 3 महिन्याची वॉरंटी असते. ह्या पिरियड्समध्ये जर तुमच्याशी ते लोक योग्य व्यवहार करत नसतील तर तुम्ही त्याची FIR दाखल करून कन्झ्युमर कोर्टात सुद्धा जाऊ शकता. आपण ऑनलाईन शॉपिंगमध्ये मॅक्झिमम तर एकच बघतो, जसे ॲमेझॉनमध्ये आपण प्रोडक्ट्सवरती बघतो अरे 10,000ची वस्तू मला 2,000ला भेटते, 91% डिस्काउंट भेटते. तर ह्याच्यामध्ये ती प्रोडक्ट क्वालिटी कुठल्या बेसिकवरती हे लोक 91% देत आहेत. मग त्यापेक्षा तुम्ही तीच वस्तू तुम्ही तुमच्या ॲडिडासच्या किंवा ह्याच्या कुठल्या ज्या ब्रँड असेल त्याच्या वेबसाईटवरती जाऊन कम्पेअर करू शकता. कारण की कम्पेअरिंगमध्ये डिफरंट जो दिसतो आपल्याला की ह्या वस्तूमध्ये किती डिफरंट आहे तो पूर्ण क्लिअर कट आपल्याला समजून येतो. तर त्याच्यावरती तुम्ही त्याची काळजी घेऊ शकता. सरते शेवटी एवढं सांगावंसं वाटतंय की ऑनलाईन शॉपिंग जर कधी तुम्ही करत असाल
तर मात्र सावध राहा. यासोबतच बातमीपत्रामध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा TV9 मराठी.